नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी ज्योतिष अभ्यासक सौ अश्विनी जितेंद्र काळे. आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे. आपल्या आयुष्यामध्ये बरीच प्रश्न नकारात्मक होत आहे. आपल्या कुठल्याच कामाला यश मिळत नाहीये. तर या सगळ्या गोष्टींवर उत्तर घेऊन आली आहे आपली ही होळी पौर्णिमा. फाल्गुन महिन्यामध्ये येणारी ही हुताशनी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि या दिवशी आपण घरोघरी होळी प्रज्वलित करत असतो. वाईटाचा नाश होऊन सत्याचा विजय होण्याचा हा सुंदर असा दिवस आहे. आपल्या सर्वांना भक्त प्रल्हादाची कथा नक्कीच माहीत असणार आहे. या कथेमध्ये प्रत्यक्ष विष्णू भगवान आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आले होते आणि त्यांच्या भक्तीचा विजय या ठिकाणी झालेला आहे. दुर्गुणांचा नाश होऊन सत्याचा विजय देणारी अशी ही होळी पौर्णिमा. या पौर्णिमेच्या दिवशी आपण काय उपाय केले पाहिजे, आपल्या आयुष्यातली निगेटिव्हिटी आपण कशा पद्धतीने घालवली पाहिजे, हे सर्व उपाय सांगण्यासाठी आणि हे सर्व उपाय तुम्ही ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. होळी पौर्णिमा या दिवशी दिनांक 24 मार्च 2024 रोजी पौर्णिमा प्रारंभ होतो आहे सकाळी 9:56 आणि ही पौर्णिमा समाप्तीचा कालावधी आहे 25 मार्च 2024 रोजी 12:30 हा पौर्णिमेचा कालावधी पूर्ण होतो आहे. मग होळी कधी प्रज्वलित करावी हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. होळी प्रज्वलन हे प्रदोष काळामध्ये केलं जातं. पौर्णिमेच्याच मुहूर्तावर प्रदोष काळामध्ये होलिका प्रज्वलित केली जाते. थोडक्यात आपल्याला होळी प्रज्वलित ही 24 मार्च 2024 या दिवशी सायंकाळी 7:19 ते 9:38 हा कालावधी होलिका प्रज्वलित करण्याचा आहे. विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने आपण होलिकेचं पूजन करून गुळपोळीचा नैवेद्य दाखवून आपल्याला ही होळी प्रज्वलित करायची आहे. या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वास्तूतील नकारात्मकता आपल्याला दूर करायची आहे. पूर्ण वर्षभरामध्ये आपल्या वास्तूमध्ये असलेली निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी हा सुंदर असा दिवस आपल्याला मिळत असतो. या दिवशी सकाळी आपण ज्यावेळेस घर स्वच्छ करतो, त्यानंतर घरामधली जी काही धूळ असते, कचरा म्हणत नाहीये मी, धूळ, घराची धूळ ही थोडीशी एक छोटी पुडी करून त्या कागदाच्या पुडीमध्ये आपण ही घराची धूळ ठेवू शकतो आणि ही धूळ आपल्याला ज्यावेळेस होलिका प्रज्वलित होईल, त्यावेळेस त्या होलिकेमध्ये आपल्याला ही पुडी अर्पण करायची आहे. घराची धूळ पुडीमध्ये बांधून जर आपण होलिकेमध्ये अर्पण केली, तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर नक्की होणार आहे. या होलिकेमध्ये आपण ज्यावेळेस दर्शनाला जातो, त्यावेळेस या होलिकेमध्ये एक श्रीफळ अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच दालचिनीचा छोटासा तुकडा, 11 लवंग, कापूर, भीमसेनी कापूर, शक्यतो हा कापूर भीमसेनी असावा आणि तूप हे सुद्धा आपण या होलिकेमध्ये स्वाहा करायचं आहे. होलिकेची जी काही रक्षा आहे, ती आपल्याला सगळ्या नजर दोषापासनं, सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासनं रक्षण करत असते. त्यामुळे या होलिका प्रज्वलित झाल्यानंतर, होलिकेचं विधिवत पूजन केल्यानंतर कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 7 प्रदक्षिणा आपण ह्या होलिकेभोवती घातल्या, तर आपल्याला अग्नितत्वाची ऊर्जा प्रदान होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचारांची सुरुवात नक्कीच होत असते. होलिकेमध्ये जी व्यक्ती सतत आजारी असते, अशा व्यक्तीने या दिवशी करायचे छोटे-छोटे उपाय मी तुम्हाला इथे सांगत आहे. ज्या व्यक्तीचं सतत आजारपण असतं, अशा व्यक्तीने होलिकेमध्ये काळे तीळ आणि एक श्रीफळ अर्पण करायचं आहे. होलिकेमध्ये ज्या व्यक्तीला अज्ञात भीती आपण म्हणतो ना, की मूल अचानक दचकून उठतं, अचानक भीती वाटते, अशा व्यक्तीने कोरड्या नारळामध्ये काळे तीळ आणि पिवळी मोहरी भरायची आहे. ज्या नारळामध्ये पाणी नाही, अशा नारळामध्ये आपल्याला काळे तीळ आणि पिवळी मोहरी हे त्या नारळाचं छिद्र पाडून त्याच्यामध्ये आपल्याला भरायची आहे आणि डोक्यावरून 7 वेळेस फिरवून आपण हे नारळ जर होलिकेमध्ये अर्पण केलं, तर आपल्याला असणारी अनामिक भीती, विनाकारण भीती किंवा ज्यांचा कॉन्फिडन्स कमी झालेला आहे, अशा व्यक्तींनी सुद्धा हा उपाय आपण करू शकतो. नजर दोषासाठी लहान मुलांना ज्यावेळेस नजर लागते, अशा व्यक्तींसाठी होळीच्या राखेमध्ये मोहरी आणि मीठ एकत्र करायचं. धुलीवंदनच्या दिवशी ही होलिकेची रक्षा आपण आपल्या घरी आणायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं मीठ एकत्र करून आपल्या वास्तूमध्ये ठेवल्याने सुद्धा आपल्या घराला दोष लागत नाही किंवा नजर लागत नाही. असे एकत्र केलेली ही रक्षा मोहरी आणि मीठ
हे तुम्ही एखाद्या तावीजमध्ये किंवा एखाद्या कपड्यामध्ये बांधून जर तुम्ही मुख्य दरवाजाच्या मध्यभागामध्ये जरी लावलं तरी सुद्धा तुमच्या वास्तूमध्ये नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही. जर तुम्हाला विशेषतः आर्थिक अडचणी अति प्रमाणामध्ये असतील, गरिबी, दारिद्र्य आपला पिछा सोडत नसेल, आपण केलेलं कर्म जर वाया जात असेल, तर अशा व्यक्तींनी काळ्या कपड्यामध्ये काळे तीळ, 7 लवंगा, 3 सुपारी, 50 ग्रॅम पिवळी मोहरी आणि आपल्या घराची थोडीशी धूळ या गोष्टी एकत्र करा. ही पोटली बनवा, आपल्या डोक्यावरून 7 वेळेस क्लॉकवाईज फिरवा आणि होलिकेमध्ये अर्पण करून प्रार्थना करा, माझं सगळं दारिद्र्य दूर होऊ दे, माझी सगळी इडापिडा जाऊ दे, माझ्या सगळ्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊ दे, अशी प्रार्थना करा आणि होलिकेभोवती 5 ते 7 प्रदक्षिणा अवश्य मारा. होळिकेची अग्नी घरी आणावा असं म्हटलं जातं. आपल्या जुन्या पूर्वजांनी नेहमी सांगितलंय की होळिकेचा अग्नी घरी आणायचा आणि त्या अग्नीने आपल्या घरामध्ये आग्नेय दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा जर तुम्ही या होलिकेच्या रात्रभर लावला तर तुमच्या घरामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळणार तर नक्कीच आहे, परंतु कुठल्याही प्रकारच्या दुर्बुद्धी किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या वास्तूमध्ये प्रवेश नाही करू शकत. नीट लक्षात घ्या, होलिका प्रज्वलित झाल्यानंतर होलिकेच्या अग्नीने आपल्या वास्तूमधल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये पूर्व आणि दक्षिणचा मधला भाग जो आहे तो आहे आग्नेय कोपरा. या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर आपण हा अग्नी प्रज्वलित केला आणि तो 24 तास तसाच ठेवला तर तुमच्या वास्तूला एक सुंदर असं कवच तयार होतं. ज्या व्यक्तींना आजारपण अति आहे अशा व्यक्तींनी या दिवशी महादेवाच्या पिंडीवर मध अर्पण करायचं आहे. या दिवशी विशेषतः तुम्हाला जर कर्ज मुक्त व्हायचं असेल तर होलिकेमध्ये तुम्ही तुमच्या घराची धूळ तर अवश्य टाकणार आहात. त्यासोबत गोमती चक्र, 5 गोमती चक्र आणि 5 लवंगा ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही होलिकेमध्ये अर्पण करून होलिकेला प्रार्थना केली आणि तिथून पुढे होळीपासून रोज 40 दिवस अखंड कुठलाही एकही दिवस खंड न पडता बजरंग बाणाचा सलग पाठ केला तर तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती व्हायला नक्कीच सुरुवात होणार आहे. कर्जमुक्ती होत नसेल, आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर अशा व्यक्तींनी या दिवशी श्री नरसिंह स्तोत्रातील लक्ष्मी नृसिंह ऋणमोचक स्तोत्राचे 11 आवर्तन करायचे आहे आणि श्री हरी विष्णूला आता महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, माझ्या घरामध्ये स्थिर व्हा. या दिवशी तुम्ही आता महालक्ष्मीचे श्री सुक्ताची 11 किंवा 16 आवर्तन करून श्रीयंत्राची स्थापना सुद्धा आपण आपल्या वास्तूमध्ये अवश्य करू शकतो. या पौर्णिमेच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता महालक्ष्मीची उपासना विशेष मानली जाते. तुम्ही जर ह्या होलिकेच्या सुंदर अशा पर्वावर आपल्या घरामध्ये श्री सत्यनारायण पूजन केलं आणि त्यानंतर माता महालक्ष्मीची उपासना केली ते सुद्धा तुम्हाला विशेष लाभदायी ठरणार आहे. ज्या वास्तूमध्ये तुम्हाला सतत हवन सुरू करायचं आहे तर हा दिवस अतिशय सुंदर आहे. होळी पौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये एक सर्वसाधारण पद्धतीचं छोटंसं हवन अवश्य करू शकता. माता महालक्ष्मीची कृपा प्राप्तीसाठी हवन होणं गरजेचं असतं. होळीच्या या मंगल दिवशी ज्यांना आपलं आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट करायचं आहे, ज्यांना आपलं विशुद्ध चक्र ऍक्टिव्हेशन मोड मध्ये आणायचं आहे, त्या माझ्या रेकी स्टुडंटसाठी, त्या युनिव्हर्स चाइल्डसाठी हा छोटासा उपाय. तसं म्हणायला गेलं तर रविवारच्या दिवशी ही पौर्णिमा येते आहे, त्यामुळे शनिवारी आदल्या दिवशीच आपण पिंपळाची किमान 5 पानं पिंपळ वृक्षाची क्षमा मागून तोडून आणायची आहे आणि ही 5 पानं होलिकेच्या अग्नीमध्ये आपल्याला त्याचं भस्म करायचं आहे आणि होलिकेच्या भस्मासहित त्या पिंपळ पानाचं भस्म सुद्धा आपण सोबत घ्यायचं आणि ते भस्म रोज आपल्या आज्ञाचक्रावर लावताना अंगठ्याने लावायचं आहे आणि 21 सेकंद आपल्या अंगठ्यावर आपला अंगठा आपल्या आज्ञाचक्रावर 21 सेकंद स्थिर ठेवून आपल्या आज्ञाचक्राचा जो बीजमंत्र आहे ओम याचं आपल्याला शांतपणे गुंजन करायचं आहे. हाच उपाय जी व्यक्ती सतत आजारी असते त्या व्यक्तींसाठी सुद्धा नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात, कोर्ट केस चालतात, अशा व्यक्तींनी होलिका प्रज्वलित होण्याच्या अगोदर होळीजवळ एक खड्डा खंदायचा आहे. त्यामध्ये 11 सफेद कवड्या गाडायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी
त्या कवड्या तिथून काढून आपल्या घरातील माती त्याच्यात एकत्र करून अशी पोटली बांधायची आणि ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. लक्षात घ्या, ह्या ज्या 11 कवड्या आहेत, ह्या कवड्या काढल्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या वास्तूत न्यायच्या नाहीये. आपल्याला आपल्या घरातून घराची धूळ थोडी सोबत न्यायची आणि त्यासोबत या 11 कवड्या आपल्याला एका कपड्यामध्ये बांधायच्या आहे. कपडा कुठल्याही रंगाचा असला तरीही चालेल. त्या कपड्यामध्ये बांधून घराची धूळ आणि ह्या 11 कवड्या आपल्याला एकत्र बांधून वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि सोडताना आपल्या वास्तूतील सगळी नकारात्मकता दूर होते. माझ्या मागच्या सगळ्या कटकटी दूर होत आहे. माझ्या मागच्या सगळ्या बाधा दूर होत आहे. ही प्रार्थना करत आपल्याला ही पोटली जलप्रवाहित करायची आहे. या दिवशी तुम्ही शिव उपासना सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे. गरिबांना अन्नदान करा. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा हा आनंदाचा क्षण जर तुम्हाला परमेश्वराने देण्याचे योग दिले असतील, तर आपण अवश्य या दिवशी होलिका दहनाच्या दिवशी अवश्य आपण अन्नदान करणं गरजेचं आहे. हे अन्नदान विशेषतः गुळाच्या पदार्थांचं असलं तर ते लाभदायक ठरणार आहे. होळी पौर्णिमेचे हे छोटे छोटे उपाय आपल्याला जितके शक्य होतील तितके अवश्य करा. घरातलं वातावरण आनंदी ठेवा. मी नेहमी सांगते, ज्या घरामध्ये स्त्री वर्गाचा अतिशय आनंदाने असणारा चेहरा आणि हसतमुख कायम राहणं असेल, त्या घरामध्ये माता महालक्ष्मी स्थिर होत असते. ज्या घरामधल्या स्त्रियांना मान सन्मान मिळत नाही, अर्थात स्त्रियांचं सुद्धा कर्तव्य आहे की त्या घरासाठी आपण 100% देणं लागतो. असं नाही की नुसतंच आपल्याला मान मिळायला पाहिजे किंवा आपल्या हसत राहण्याची जबाबदारी घरातल्यांनी घेतली पाहिजे. मी माझ्या माता भगिनींना सुद्धा सांगेल की आपण सुद्धा तितकेच 100% आपल्या कुटुंबाला देणं गरजेचं आहे. या होळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देते. येणारी ही होळी पौर्णिमा तुमच्या आयुष्यातली सगळी नकारात्मकता दूर करो आणि तुमच्या आयुष्यामध्ये संपूर्ण तुमचं आयुष्य सकारात्मक विचारांनी, सकारात्मक आचरणाने आणि सकारात्मक कृतीने भरभरून जाओ, हीच होलिकेला प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.